तर हे आपले रायबा शेट काल चकड्याला एक नंबर चालले आपल्या राधाबरोबर. इकडे राधाला बांधल्या आणि हे बाजी बघा कसा झोपला आहे. आणि माशा भरपूर वेळा लागले त्या, कारण की कारखाना आमच्या इथं चालू झाला की मासे होते भरपूर. मग आता ते एक साबण कुठला मिळतो ते आणणार आहे. तर इकडं काय एक माशी बसत नाही इकडं अंगावर, कुठं तरी एखाद दोन बसत्या. ह्यालाच कुठं एवढा गोळमाड झाला, एवढ्या माशाच्या जवळ येते त्या. आणि काल एक लहान मुलगा आहे त्यानं मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, बाजीचा फोटो तयार करून स्केच केला आहे. आणि काय नाव आहे त्याचं, मी दहिवडी येथे राहतो, माझे नाव हर्षद अरविंद जाधव, मी लहान मुलगा आहे, 6 मध्ये आहे, शिकतो, म्हणजे 6वीला आहे. आणि त्यानं फोटो 2-3 फोटो शेअर केले. तर बाजीचा फोटो त्यानं म्हणजे स्केच केला आहे कॅचपेननं. आणि सेम बाजीगत दिसतो, सेम भैया, सेम बाजीगत त्यानं हे केला आहे. हे बघ की आता हे तुम्हाला दिसणार ना, मी शेअर करतो. सेम बाजीगत केला आहे. बाजी हिंद केसरी बाजी 66 टाकले. 6वीचं पोरग आहे ना आता. हे बघ फोटो देऊन बाजीचा. मग आता ते शेअर करायचं आहे. तरी पण त्याला मनापासून खूप 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 धन्यवाद बाळा. रायबाचा पण भावाकर केला का एक फोटो नाही स्केच, तर बाळा आज शेअर केलंय बघ तू स्केच केलेला. आणि हा दहिवडीच आहे. आणि एक बाळाला सांगतो की बघ आता जसं बाजीचं केलंयस स्केच तसं आपल्या रायबा शेटचं पण कर की रे. रे रायबा शेट तर तेवढं कर एकदा. हे लागला खाद्य खायला. पुन्हा एकदा नाव घेतो, मी दहिवडी येथे राहतो, माझे नाव हर्षद अरविंद जाधव. चला तर झालेत पायपा गोळा करून ह्या पाटक्यातल्या ढीग मारलाय. अजून अशी 1 2 3 4 पाटकी आहेत अशी एवढ्या म्हणजे ह्या पायपाच्या एवढ्या गोळा केल्या त्या मापाची 4 पाटकी आहेत. आत्ताशी एका पाटकीतल्या गोळा करून झाले त्या. ऊस तुटेल तसं आम्ही गोळा करतोय. माळाला पण जायचं अजून, माळाला पण तोड आल्या. माळाच्या पायपा गोळा करायचेत. आणि बघा राधा आणि श्रीषाची आज आहे पालक मिटिंग, तिकडं आणि जायचं आहे मला स्कूलमध्ये. श्रीषावरनं काय उजेड पाडलाय बघायचं आहे परीक्षेत. रायबा शेठ आणि इकडं बाजी शेठ. मग आता ही भरायला लागली ऊस इथं. आणि भैया आणि एक जोडीदार आहे तो गेला ह्या ऊसातल्या पायपावर गेला. बारका ऊस आहे तिथल्या पायपावर घेऊन, कारण 4 वाजता ट्रॅक्टर याचा कुळवायला. मग ती गेली खालच्या पाटक्यात. म्हटलं चला पुढं. तर इथं खाद्याला गिरायक आलेलं काशीगावातलं. मग मी त्यांच्याबरोबर बोलत बसलो. मग तिथंवर म्हटली आम्ही जातो पुढे मागणं. मग आता निघाली ते इथे खालच्या पाक शेवटच्या पाटक्यात. घेतलं झालं की भैया जेवणार, जेवून परत जाणार माळाला. कारण माळाला 2-3 गाडी लावली ती वाढ गोळा करायला. वाढ आला जग ह्या ऊसातल्या पायपा निम्म्यावर घेतल्या बघा. ह्या अशा ऊसा घेतले निम्म्या. ते ट्रॅक्टरवाला म्हणला 4 वाजता येणार आहे, पायपावर घ्या. लागल्या म्हटलं पायपावर घेऊया. आणि परत मला जायचं इस्लामपूरला श्रीषाच्या स्कूलमध्ये. श्रीषानं काय उजेड पाडलाय बघायला जायचं आहे. परीक्षेचा निकाल आहे. चला खाली गेल्यावर तुमच्यावर शेअर करतो. भरपूर खाली जायचं आहे. भैयाला खाली जाऊन विचारायचं आहे बाजीचे नक्की काय भानगड आहे. कारण की बाजीला काल उजवीनं झोपला राधाबरोबर. गडीत चालायला तयार नाही. चालायला जरा चालणार एक मला 100 फूटवर 100-200 फूट. परत मनात आली की कुठं तर बाजूलाच वाढायचं, सारखा बाजूला वाढायचं. 50 फूट चालला की बाजूला, 100 फूट चालला की बाजूला. वाईटागून परत बबलू ड्रायव्हर आहेत आमच्या गावातले. तर मला एक पर्याय ह्याला हाय असं डावी टाकायचं. हाय असं आम्ही डावी टाकणार बाजूला. आणि डावी टाकलं गडी एका रेषेत इकडं नाही तिकडं नाही. आणि ठेका धरून ह्याच्याकडे रायबागत चालत होता. तिथं आता भैयाला विचारा काल विचारणार होतो. कालच व्हिडिओ झाला तो बाजी चाललेला. तो मोबाईल झाला स्विच ऑफ. हो काही आलो आता खाली बघा. इथं पायपावर घ्या चालली ना. ही सबलाईन काढायची अजून आम्हाला. ही बाहेर काढायची कारण ट्रॅक्टर इथनं जाणार. भैया मारायचं औषध
काय करतोस रे भैया? एक प्रश्न आहे त्या बाजीबद्दल. डावी खांदी होते काय? हा डावीला पळ वाटते का नाही? फेरा दिल्याशिवाय कळणार नाही का ते चालण्यावर मला वाटतं डावीच. तसं खांद बदलते ते मनानच. हा मग त्या आमल्या का हसत होतं काल? मी रंजाला नामल्या सांगत होतो रे लका डावी चांगला चालला. मग डावी दुखतोय म्हणतो पळून पळून आम्हाला आहे. पहिला आवडे म्हटलं मी कमेंट पण वाचली त्या की एकदा बाजीला डावी टाकून बघा उजवी असा करतोय तर. मग ते उजवे मग डावी टाकून बघित आपण स्वतः डोळ्यानं बघितलं फरक किती पडला. हा मग परत हो असं करायचं ना डावीन पाहिला. हो डावी काल कशाला चाललाय का ठेक्याच राय बघत. चला बघा आता डावीने एकदा फेरा देऊन बसतो बाजीला. मला तर वाटते डावीच होती. परत राजाला म्हणलं अरे खरंच असं नसतं. राजा पण होता बरं का आंबल्यावर. आंबल्याला 7 वडली राजानं. बरं माघार विचार काय बोला राजा त्याला काय कळतंय म्हणला याला आंबल्याला नसतंय वरच्यावर बैल पाळायचं. आता म्हटलं मग माझ्या म्हणलेला का त्याला साथ देत होता मला खुल्यात काढत होती दोघ जणी. हा म्हणलं आता व्हिडिओ माध्यमात कळतंय आंबल्याला. आंबल्या दोघं हसायला लागली मला. तुझ्या वाहन मला म्हणलं आंबल्या असं असतंय उजवीचं डावी तर उजवी होतोय. तर म्हटलं त्याला काय डोळ्यात एकच उदाहरण आहे. भाजी चालला डावीनं पळाला आणि यापा टाकत होता नाही. उजवीनं पण आता डावीनं आधी बघ्या म्हणजे त्याचं ते डोक्यातून जाऊ दे रे. ह्याला लई कमेंट पाहिल्या येत होती आधी कुठल्या माहिती आहे का? एकदा बाजीला डावी टाकून बघा एकदा बाजीला करते. माझ्या डोक्यात एकच की नाही पळणार चालणार नाही. अचानक जा होय तेवढा डावीनच होता ना. कसला पळालेला बघ आता कळते डावी फेरा टाकली. होय चला हेच शेअर करायचं होतं. घेतो आता पायपावर आणि परत आम्हाला जायचं माळाला. मी नाही आता मी जाणार इस्लामपूरला. रिक्षाचं हे पालक मिटिंग पडलो असतो. चला खालच्या पाटक्यापेक्षा या पाटक्यात चांगला आला का लागू टाकायचे बरं का उद्या होय येतो मला ना का गडी बघ जरा ऊस का नाही संपसपर्यंत गडी बघ. संपसपर्यंत सांगितलं ना का गडी पाहिजे नाही दोघांची आपल्या. बाबा नाताला विचार कसं असतं ते बघतं. लय बेकार कंडिशन बाबा. ती सप्लाय काढायचे. बरं घेऊ लागू का पाईपवर तुम्हाला? चला ती पाईपावर घेतो म्हणली ती ही जॉईनर सोडतो सगळं कारण की सप्लाय बाहेर काढायला लागणार आहे. आणि इथनंच पाठ असतो परत. अशी ह्याची पण 4 फाटकी द्यायची. अजून ही तर पांढरा डांब दिसतोय का 2 नंबरचा तिथंपर्यंत आहे. आणि ही इकडं आपला बंगला दिसतोय तुम्हाला कायम बंगला असते देव रस्त्याविषयी रस्त्याच्या पलीकडे आहे. रस्त्याच्या अलीकडे तिथंपर्यंत आपलं आहे. चला ह्या रानात फाटी होती पहिल्या आणि ह्या रानात फाटी पडल्यापासून बैलगाडीचा नाद लागला म्हणजे रायबाचा नाद लागला. ह्या रानात फाटी केल्या आणि आपली रायबा शेट जन्माला आली. मग म्हटलं ठेवायचा रायबाला तेव्हापासून नाद लागला. चला घेतो या सोडून आता सगळं. श्रीशाच्या स्कूलमध्ये आलोय. हे बघा श्रीशाची फाईल आहे. आता तिची मार्क चेक करतो फोटो काढतो. तिचं अक्षर बघा चांगलं अक्षर आहे बघा सुधारले. चला तरी श्रीशाचं स्कूल आहे. इकडून बघू शकता तुम्ही. आणि कार्यक्रम असला का नाही तिथं बसायचं आपण हो इथं तिथं बसायचं आणि ती पुढे स्टेज आहे. तर खाली श्रीशी आहे. खालना मी वर आलो म्हणून तुम्हाला तुमच्याबरोबर वरनं शेअर करावं. तिथनं सगळं दिसतंय खालचं. जिम बघा ही जिम आपल्या आवडतं सगळ्यात. हे बघा जिम पण आहे. तिथं कुस्तीसाठी मॅट वगैरे टाकलंय. पुढे स्टेज आहे. भरपूर मोठं स्कूल आहे. मी तुम्हाला थोडक्यातच दाखवतो. तिकडं त्या कोपऱ्यात तिकडं ऑफिस आहे मोठं तिकडं. चला
तर श्रीषाचं सिंगिंगचं सर आहे ते आणि श्रीषा येत असते सिंगिंगला. किती तास असते सिंगिंगला? तुमचं गाव शेणे काय? हो आहे काय म्हणते ना व्यवस्थित. तर सर मग ती श्रीषाची रेंज खूप छान आहे गाण्याची. मग तिचं काय ह्यातच करिअर करावं मग. हां तिथं असते श्रीषा सिंगिंगला. किती तास असते हो दररोज सर? दररोज 1 तास. दररोज 1 तास असते इथं सिंगिंगला. ती सिंगिंगचं त्यांची रूमच वेगळी आहे. इथं बघू शकताय कसं गाणं म्हणायचं असते ते. वेलकम पाहुणा वेलकम कम. हे बघा चला तर आता जाऊया. गडबड आहे इथं. आधी दर्शन आहे बरं काय घेता. ओके पोर हाताच्या गाड्या पोरायची ही हॉस्टेलची पोरायची होय. तुला पालकांचं काय काम असलं की घेऊन बसायचं. टीचरची गाडी आली पालकांसाठी. इथं असा विषय आहे. इथं हॉस्टेलची पोरं आली बघी आत्ता. मला गणपतीची मूर्ती दाखवायची. मूर्ती पाहायला का ती बघा गणपतीची मूर्ती इथं बसून दाखवते. नाही त्या क्षेत्रात इथं लक्ष देते ती. प्रत्येक खेळाचं बक्षीस आहे. आता आधी कशात आहे माहिती आहे का? आर्चरमध्ये धनुष्यबाण. काय माहिती मिळतं का नाही मिळणार आहे आता. सर तर बोलले ते ही मिळायला पाहिजे. ही श्रीषाला सगळ्यात विषयच हार्ड. रनिंग कशात श्रीषा? नाही मिळायला पाहिजे बघ यात भाग घेतला. आर्मी नाही घातलेली त्यांची आवड असते ती. कशी भरते बघा हरभरा. एक हरभरा जरी सांडला तरी बघ खाली. सांडला तरी बघ खाली म्हणलं. वत्ता ग पाठीत शिस्ती वाटते एकदम. तर ही श्रीषाची मम्मी पडल्या आजारी. 4-5 व्हिडिओमध्ये दिसली नाही. ह्या कारणामुळे दिसली नाही कारण तब्येत ठीक नव्हती. आता वाजले 5:15 तरी पण स्वेटर घालून आहेत. थंडी ताप नाही तर वर आलेली श्रीषाला मदत करू लागायला. श्रीषाने एकटीनं हरभर सगळं भरलं हो का नाही? केस खावा. शात भरलं नाही तू. आपल्या घरचं आहेत आणि ती आपण खाद्यासाठी आणलेलं. मग ते म्हणजे ते थोडंच आणलेलं. नंतर तुम्ही नाही का ते क्विंटलने घेऊन आला असा आपल्या पाहुण्यांचं. हा त्यामुळे मग आई म्हणली की पण डाळ करूया कारण ह्यांनी सगळं घरातलं हरभरं भाजीला ड्रायव्हरला चारून टाकलं. मग तेच तसलंच चांगला हरभरा आपण खाद्यात वापरतो. तेच तर वापरले तेच पण ही थोडंच आणलेलं. मग आता ही घालण्यापेक्षा आई म्हणल्या की ही पाहिली 2 पाहिलं हे होय. नाही पण 10 किलो सांगितले ना तर त्यांनी 10 किलो दिले. आणि आपण एक दिवस दाखवू म्हणजे आपण कसं क्वालिटीचं हरभरा वगैरे वापरतो. चालतं. 8,000 रुपये क्विंटल हरभरा आणून घातले. 8,000 रुपये म्हणून खाद्य जरा आपलं कॉस्टली जातं. अजिबात असं खराब भाजी कोणतंच वापरले नाही. ऑर्डर यायला लागलेत. आता असं झालं की सगळं आहे पण हरभरा पिठलं उत्पन्न करायचं. हरभरा मिळतोय ग तर 80 रुपये किलो आहे. आणि बाद वापरायचा म्हणजे 45, 60, 50 म्हणजे 40पासून 80 पर्यंत लेवल आहे. आणि आपण काहीच खराब वापरत नाही. कशाला ग आपण जे आपल्याला दिलं वापरतो तेच वापरायचं. घरात वारडायला आलीत माझ्या नावानं कारण की मागच्या वर्षी आम्ही सगळ्याच नेहमी आणि आमच्या खायचं आमच्या कुणी शेवटी कमी दरात देऊन टाकलं आणि आता वाटते असतं तर. आणि आम्ही गहू तरी किती शरड्याचं घातला होय. अजून पण घालतो सोडा. बरं चला ऑर्डर पोस्ट करायला जायचंय असं. होय राधा पण लय मोठी झाली. हा
ती बघा राधा. काय करायला लागल्या 2 राधा आहेत आपले. ही राधा नाही पण राधा ती पण राधा. गंमत बाहेर राधा लागत 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 बघा राधा. सगळ्या फोन करा तिकडं सोडा सर राधा. दोघी पण राधा झाले त्या. राधा सुटली बघा आता बघा. बघा राधा. राधा थांब थांब की बाईच्या गायत बांधा गेलो. हो हो राधा एवढे एवढा आहे तुला थांब अरे थोडी की मोठं गाव तिला कवा पहिलं असं झालं वाटते दादा तरी बघा राधा अरे कुठे पळायला लागली बघ गेली राधा. अरे कुठे गेली बघा राधा. येते येते मागे येते मागे. ए साईडला चल आली बघा. सेम रायमा घेत रायमा पण असं करायचं. इकडे इकडे या चल रानात चल की ग रानात चल की. हा हा हो 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 थांब इकडे पण किती पळायचं इकडे. अगं रायबाजू निघाले ना रायबाजू आधी बघा. ठीक आहे व्यवस्थित हा हिला काही तिकडे रानात घे खायला काही जो गणितच कळ ना कसली पळ की तिकडे वाहन. तिला आत्ता पाय मोकळं झालं तिला आता दररोज काढे बाहेर. किती बांधे बाहेर आता आहे का दाव लांबड आहे का दाव आता आण एक बांधे डम्पिंगला. राधाला काय करून काय नको जाण. इकडे राधा इकडे हे बाळा आणि सेम राय बघत हे म्हणते घेत जवळ. ही आपली राधा बावाल्या. अगं थांब की असं ठरलं की राय बघतच करते सेम. चल पण इकडे वाटवी की ग. आज सुट्टी असल्यामुळे पोर आहे ती. थांबाय जायला जरा तिला जाऊ दे रस्त्यानं. आता जात्या पळती पहिल्यांदाच आहे काय करते काय माहिती. सुट्टी करा राधा सुट्टी. राधा इकडे राधा थांब राधा थांब. कुठं निघाल्यास एवढ्याला तिकडे. हो हो थांबा साईडला चला. चल चल चल
कुठं पण पळते कुठं पण. लागलं स्पीड लागलं. भैया रस्त्याला जा रस्त्याला तर पोरे. झालं आता राधाला बांधतो इथं बाहेर. 2 राधा. ही एक राधा आणि ही एक राधा. हे काय थांबायचं नाव घेणार थांबा. हिला थोडं आता बांधतो इथे डम्पिंगला. इकडे बाळ हे बाळ राधा इकडे या. राधा जमीर आता आता खायला काही म्हणायचं लय ताकद आहे बाबा हिला. दिसते एवढं 5 महिन्याचे. पालस झालं चला. अडकाय नाही ना का डम्पिंगला. आता गवात टाक जरा. तर ही राधा इकडे खाद्य खायला लागल्या आणि या राधाला आता जरा हत्ती घास टाकतो. लांबडी बांधल्या दोन्ही पण राधाला लांबडी बांधल्या. हे आपले बाजी शेट आणि रायबा शेट तिकडे आहेत ट्रॅक्टरच्या पलीकडे. कशी खाद्य खाते. तिची मम्मी लागल्या वारडायला राधाची. आम्हाला पायपा गोळा करायचे अजून.